नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचा महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आपण काही TCS पॅटर्ननुसार काही महत्त्वाचे वनरक्षक भरतीमध्ये विचारण्यात येतील असे काही प्रश्न बघणार आहोत. तर चला सुरू करूया. तर पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते अभयारण्य हे भारतातील पहिले अभयारण्य आहे? खालीलपैकी कोणते अभयारण्य हे भारतातील पहिले अभयारण्य आहे? तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक अ, काझीरंगा. हे आसाम राज्यात आहे. पुढचा प्रश्न, भारतात पहिले कीटक संग्रहालय कोणत्या राज्यात उघडण्यात आले? भारतात पहिले कीटक संग्रहालय कोणत्या राज्यात उघडण्यात आले? तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ब, तमिळनाडू. पुढचा प्रश्न, क्षेत्रफळानुसार सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान कोणते? क्षेत्रफळानुसार सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान कोणते? तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक अ, संजय गांधी. पुढचा प्रश्न, यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ब, हरिण. इथं मिस्टेक झाली आहे, करेक्शन करून घ्यावे. तू झालं ते ऑप्शन ब पाहिजे होतं. तर हे हरिण हे सांगली जिल्ह्यात आहे. पुढचा प्रश्न, भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ब, गोपाळ गणेश आगरकर. पुढचा प्रश्न, सध्या सर्वात जास्त वने कोणत्या देशात आहे? सध्या सर्वात जास्त वने कोणत्या देशात आहे? तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक अ, रशिया. याचा पहिला क्रमांक लागतो रशियाचा, ब्राझीलचा दुसरा लागतो, अमेरिकेचा तिसरा आणि कॅनडाचा चौथा. पुढचा प्रश्न, वर्ली चित्रकला कोणत्या राज्याची चित्रकला आहे? वर्ली चित्रकला कोणत्या राज्याची चित्रकला आहे? याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक अ, महाराष्ट्र. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान कोणत्या देशात सुरू झाले? जगातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान कोणत्या देशात सुरू झाले? तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक अ, अमेरिका. 1872 युलोस्टोन नाव होतं ह्याचे, हे राष्ट्रीय उद्यानचे. आणि भारतात पहिला सुरू झालं जिम कार्बेट, हे उत्तराखंडमध्ये आहे. हे सुरू झालं तर 1936ला. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठे वाघांचे अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? भारतातील सर्वात मोठे वाघाचे अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक अ, आंध्र प्रदेश. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात राष्ट्रीय पर्यावरण संशोधन संस्था कोठे आहे? महाराष्ट्रात राष्ट्रीय पर्यावरण संशोधन संस्था कोठे आहे? याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ड, नागपूर. हिची स्थापना 1958 साली झाली. पुढचा, थँक्यू फ्रेंड्स. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.